नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन आणि रहस्यमय ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी पांडव काळामध्ये बनवलेल्या प्राचीन आणि रहस्यमय गुहा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि माझ्या मागे हा सह्याद्री पर्वत तुम्हाला दिसत असेल, म्हणजे सह्याद्री पर्वतामधील खडकाचा भाग। या काळ्या खडकाला फोडून या ठिकाणी पांडव काळामध्ये प्राचीन गुहा कशा बनवल्या असतील हे एक रहस्यासारखं आहे। कारण पांडव काळामध्ये कोणतेही आधुनिक यंत्रे नव्हती, आधुनिक हत्यारे नव्हती, तरी सुद्धा हा सह्याद्रीचा काळा दगड कसा फोडला असेल आणि या ठिकाणी अनेक गुहा कशा बनवल्या असतील हे एक रहस्यमय आहे। आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मोठी प्राचीन गुहा बघायला मिळते। त्या गुहेच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये काय काय बघायला मिळते हे देखील रहस्यासारखं आहे। आणि त्या गुहेच्या आतमध्ये अनेक वाटा आहेत, त्या वाटेमधून गुहा किती खोल आहे हे आपल्याला समजते। आणि गुहेच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाणी देखील बघायला मिळते। हे सर्व आज आपण बघायचे आहे आणि गुहेचा अंदाज देखील घ्यायचा आहे की या गुहा किती मोठ्या आहेत आणि कशा बनवल्या असतील। कारण हा सह्याद्रीचा दगड तोडताना खूप हार्ड असतो। आताच्या मशिनरी जरी या दगडाला फोडायला लागल्या तर खूप वर्षे लागतात, पण त्या काळामध्ये हे सर्व बनवून ठेवले, त्यामुळे आपण हे आज बघत आहे। आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही कधीही एकटे येऊ नका, कारण इथे सर्वत्र जंगल आहे, त्यामुळे जंगली प्राणी या गुहेमध्ये कधीही येऊन बसू शकतात। त्यामुळे इथे आला तर इथला परिसर अगोदर निरीक्षण करा, त्यानंतर या ठिकाणी असलेल्या प्राचीन आणि पांडवकालीन रहस्यमय गुहा बघा। सर्वप्रथम आपण सर्वात मोठ्या गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथून पुढे जावं लागणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण काही गुहा खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण हे बांधकाम म्हणजे या गुहा खोदण्याचं काम या ठिकाणी थांबलेलं आहे। आता आपण जी सर्वात मोठी गुहा आहे ती बघायची आहे। ती बघण्यासाठी आपल्याला या झुडपामधून, या जंगलामधून थोडं पुढे यावं लागतं। आणि इथं आल्यानंतर या सह्याद्री डोंगराच्या आतमध्ये ही मोठी गुहा आपल्याला बघायला मिळते। पण मित्रांनो, मी सर्वप्रथम या गुहेचे निरीक्षण करणार आहे, कारण या गुहेमध्ये कोणताही जंगली प्राणी आतमध्ये जाऊन बसू शकतो। बघू शकता तुम्ही ही किती मोठी गुहा आहे। आणि आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथून आतमध्ये प्रवेश करायचा आहे। पण आतमध्ये आधी मी वाकून बघतो, आतमध्ये कोणतं प्राणी तरी नाही, कारण ही गुहा आतमधून खूप मोठी आहे, त्यामुळे आतमध्ये निरीक्षण करणे गरजेचं आहे। बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर गुहेची उंची कमी कमी होत जाते। सुरुवातीला जास्त आहे, पण नंतर या ठिकाणी या गुहेची उंची कमी होते। आणि आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला थंडगार आणि स्वच्छ पाणी पण बघायला मिळते। बघू शकता तुम्ही, मी या गुहेच्या खूप आतमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी हे जे पाणी आहे एकदम स्वच्छ आणि थंडगार आहे। आणि ही गुहा अशीच आणखी पुढे जाते, पण मी आज एकटाच आहे, माझ्यासोबत कॅमेरामॅन आहे, पण आम्ही दोघे आणखी आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण पुढे गेल्यानंतर अंधार आहे आणि अंधारामधून आपल्याला पुढचं काही दिसणार नाही। त्यामुळे आपण आणखी थोडं पुढे जाऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त पुढे नाही जाऊ शकत मित्रांनो, कारण इथे उभा राहू शकत नाही आपण। गुहेची उंची कमी आहे, त्यामुळे बसूनच आपल्याला पुढे जावं लागतं। आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही गुहा आतमधून कशी दिसते। या ठिकाणी पाणी आहे आणि पाण्यावर जो प्रकाश पडत आहे तो प्रकाश असाच रिफ्लेक्ट होऊन या दगडावरती पडत आहे। मी आणखी पुढे जातो, पण मला आणखी पुढे जायला भीती वाटत आहे, कारण आणखी पुढे पूर्णपणे अंधार आहे। त्यामुळे आपण इथूनच मागे वळूया
आणि या गुहेमध्ये अजून पण काही वाटा आहेत बघा. इथून इकडे एक वाट जाते आतमध्ये, आणखी या ठिकाणी पण एक वाट आहे बघा. या ठिकाणी पण एक वाट आहे आणि ही कुठे जाते हे आपल्याला माहीत नाही. इथून चिंचोळी वाट म्हणजे बोधगा आहे तो आतमध्ये जातो आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. एकदम गारवा, शांतता आणि असं वाटतं जणू काय आपण एका भुयारामध्ये आलेलो आहे आणि इथला अनुभव वेगळाच आहे. आणि हा दगड खूप कठीण आहे मित्रांनो, म्हणजे एकदम हार्ड आहे आणि ह्या दगडामधून पाणी पण टपकत आहे. हे सर्व एक रहस्यासारखं आहे. हा काळा दगड फोडून एवढा मोठ्या गुहा कशा बनवल्या असतील हे पण रहस्यासारखं आहे. आणि या ठिकाणी मला अजून एक वाट दिसली बघा. या ठिकाणी एक छोटीशी वाट आहे, म्हणजे इथून माणूस काय पुढे जाऊ शकत नाही, पण इथून एक वाट आपल्याला दिसते. मित्रांनो, आजचा प्रवास म्हणजे या गुहेतील प्रवास एकदम ॲडव्हेंचर आहे आणि भीतीदायक पण आहे. आता मी तुम्हाला मोबाईल हातामध्ये धरून, कॅमेरा हातामध्ये धरून आणखी पुढे जाऊन बघतो की आपल्याला पुढे आणखी काय बघायला मिळतंय. तुम्ही बघू शकता या गुहेमध्ये आवाज घुमत देखील आहे आणि इथून एक वाट जाते, आणखी दुसरी वाट आहे तिथून, आणि तिसरी वाट आहे ह्या कोण्यातून. म्हणजे या गुहेला आतमध्ये जाण्यासाठी आणखी वाटा आहेत, पण त्यामध्ये आपण नाही घुसू शकत. मी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो, पण प्रकाशाची कमी असल्यामुळे आपल्याला कदाचित क्लिअर दिसत नाही. तरीसुद्धा बघूया आपण पुढे जाऊन. बघू शकता तुम्ही आतमधून ही गुहा कशी आहे आणि ह्या गुहेतून आणखी पुढे जाण्यासाठी या कोण्यामधून आपल्याला पुढे जावं लागतं, पण तिथं जाणे शक्य नाही. आणि ह्या गुहेमधून पाणी कसं टपकत आहे बघा. हे पाणी या सह्याद्रीच्या काळ्या दगडामधून खाली टपकत आहे. आणि आता आपण ह्या गुहेमधून बाहेर जाऊया आणि बाहेर असलेल्या अजून काही प्राचीन गुहा आहेत. खूप साऱ्या आणखी गुहा आहेत, त्या बघूया. पण त्या एवढ्या मोठ्या नाहीत, पण रहस्याहून पण कमी नाहीत. त्या गुहा आपण बघूया. आणि बाहेर येताना इथे आणखी एक वाट दिसली. ही वाट पण आणखी या गुहेच्या दुसऱ्या दिशेने जाते बघा. मित्रांनो, आज मी या रहस्यमय गुहेमध्ये प्रवास केला आणि आतमध्ये गेल्यानंतर वेगळाच अनुभव मिळाला. आणि या ठिकाणी आणखी वरती गेल्यानंतर इथे अजून एक गुहा आपल्याला बघायला मिळते. ही अडचणीमध्ये आहे, तरी देखील आपण पुढे जाऊन बघायची आहे बघा. पुढे जाण्यासाठी आपल्याला या काटे आणि झुडपामधून पुढे जायचं आहे. काटे लागत आहेत मित्रांनो बघा. या ठिकाणी आल्यानंतर मला ही झाडांची मुळी दिसली. ह्या मुळीला बघून थोड्या वेळासाठी मला असं वाटलं जणू काय हा साप आहे, पण हा साप नसून झाडाची मुळी आहे. आणि इथून आणखी छोटी वाट या सह्याद्री पर्वतामध्ये जाते. आता आपण लहान अजून काही गुहा आहेत, मोठ्या गुहा पण आहेत, त्या बघूया. पण ह्या जंगलामधले जे काटे आहेत ते एकदम जोरात लागतात मित्रांनो बघा. या ठिकाणी एकदम भयानक प्रवास आपला झालेला आहे, कारण ह्या जंगलामध्ये आणि या अडचणीमध्ये हा सह्याद्री पर्वत आहे. आणि या सह्याद्री पर्वतामध्ये ह्या प्राचीन गुहा आपल्याला बघायला मिळतात. आता मी तुम्हाला अजून काही गुहा आहेत त्या दाखवतो बघा. या ठिकाणी अजून लहान 2 गुहा आहेत. त्या गुहेच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया बघा. ह्या लहान गुहेमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर बसण्यासाठी एक जागा दिसते. म्हणजे एक माणूस या गुहेमध्ये आराम करू शकतो. म्हणजे प्राचीन काळामध्ये ज्यांनी पण या गुहा बनवल्या
तो माणूस, तो व्यक्ती या गुहेमध्ये या ठिकाणी असे बसून तपश्चर्या आणि अजून काही भजन कीर्तन करू शकतो. कारण प्राचीन काळामध्ये देवांच्या भक्तीसाठी अशा ठिकाणी येऊन भक्त मंडळी आणि साधू संत या ठिकाणी तपश्चर्या करायचे. अजून एक या ठिकाणी दुसरी गुहा आहे, ती देखील लहान आहे पण या गुहेपेक्षा मोठी आहे. यामध्ये आपण उभा राहू शकतो. बघा, ही खूप मोठी आहे आणि या गुहेचा आतमधून चौकोनी आकार आपल्याला असाच दर्शवतो की रात्री आपण या गुहेमध्ये आराम पण करू शकतो. त्या गुहेमध्ये बसून तपश्चर्या करू शकतो आणि या गुहेमध्ये बसून आपण आराम देखील करू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप कलाकृती बघायला मिळते. या ठिकाणी ही कला खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे पण आहे आणि वरती पण काही मूर्त्या खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सर्वात पहिले म्हणजे सर्वात अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही महाराष्ट्रामधील पर्यटन स्थळे आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर आपले सर्वात महत्त्वाचं काम आहे या ठिकाणी स्वच्छता राखणे, कचरा करू नये. पण इथल्या माणसांनी म्हणजे जे पण या ठिकाणी येतात त्यांनी या ठिकाणी किती कचरा केलेला आहे बघा. जेवण करून पार्ट्या करून पत्रावळ्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत आणि खूप कचरा केलेला आहे. जेव्हा बाहेरचे पर्यटक या ठिकाणी येतात, अशा प्राचीन गुहा बघायसाठी येतात, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं की या प्राचीन गुहा कशा बनवल्या असतील. पण हा कचरा बघून त्यांना क्यू येत असेल. कारण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्राचीन गुहा बघणं म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे. तरी सुद्धा हा कचरा का करता मित्रांनो? या ठिकाणी येत असाल, तुम्ही पार्ट्या करत असाल, हे मी या चुलीवरून सांगतो. या ठिकाणी काही चुली बनवलेल्या आहेत. या चुलीवरून आपला अंदाज लागतो की या ठिकाणी माणसे पार्ट्या करण्यासाठी येतात. पार्ट्या करा, मस्त एन्जॉय करा, पण या ठिकाणी कचरा करू नका, ही तुम्हाला मी हात जोडून प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला अजून एक मोठी गुहा बघायला मिळते. पण या गुहेचा मेंटेनन्स नंतर केलेला आहे. बघा, या ठिकाणी काही कलाकृती आहे. या ठिकाणी 3 स्तंभ आहेत आणि पुढे या ठिकाणी एक ज्योत लावण्यासाठी जागा आहे. आता आपण या गुहेच्या आतमध्ये प्रवेश करूया. ओम नमः शिवाय. बघू शकता तुम्ही या गुहेला हे दरवाजे, या खिडक्या हे सर्व नंतर बनवलेलं आहे. पांडव काळामध्ये असे काहीच नव्हते. पण या गुहेमध्ये आल्यानंतर आपल्याला वेगळा अनुभव मिळतो. हे खांब दिसत असतील, हे देखील नंतर बनवलेले आहे. कारण पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर कोणताही दगड खाली पडू नये. आणि आतमध्ये या ठिकाणी आपल्याला कोणत्या तरी देवाची दगडी मूर्ती बघायला मिळते. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी कोणता तरी देव आहे. मला देवाचं नाव काही माहीत नाही, पण आतमध्ये अजून ह्या गुहेमध्ये जागा आहे. आणि हे दगड चौकोनी आकारामध्ये कसे तोडलेले आहेत हे सर्व बघण्यासारखे आहे मित्रांनो. बघा, असं वाटत आहे जणू काय हा सह्याद्रीचा दगड मशनरीने कापलेला आहे. पण पांडव काळामध्ये कोणतेही आधुनिक हातारे नव्हते. मग हे सर्व काम कसे केले असेल? आणि वरचा छत बघा, हा छत एकदम प्लेन आणि असा वाटतो जणू काय आताच्या घरामध्ये जे वरती छत बनवतात त्या प्रकारे प्राचीन काळामध्ये पण हे छत बनवलेले आहेत. आता आपण या गुहेमधून बाहेर जाऊया आणि ह्या पलीकडे अजून काही गुहा आहेत त्या बघूया. तुम्ही बघू शकता इथला निसर्ग एकदम सुंदर निसर्ग आहे. सह्याद्रीच्या पठारामध्ये हे गवत आहे सोनेरी रंगाचे. आणि या ठिकाणी अजून आपल्याला आणखी गुहा बघायला मिळते. आणि या गुहेच्या बाहेर हा खांब आहे, हा प्राचीन आहे म्हणजे नंतर बनवलेला आहे असं म्हणू नका. नंतर खांब हा बनवला, ह्या दरवाजा खिडक्या बनवल्या. पण आतमध्ये हे 4 खांब आहेत. ह्या 4ही मधले हे 3 खांब जुने आहेत. हा एक आहे, हा एक आहे, हा आहे. आणि या ठिकाणी म्हणजे हे बसण्यासाठीच आहे, काही भाग याचा तुटलेला आहे. म्हणजे जे पण साधू संत या ठिकाणी यायचे, तपश्चर्या करायचे, जे पण बौद्ध भिक्षू यायचे या ठिकाणी तपश्चर्या करायचे, ते ह्यामध्ये बसून शांततेमध्ये भगवंताचं नामस्मरण करायचे. बघू शकता या गुहेला कसा सुंदर आकार देण्यात आलेला आहे. आता आपण या गुहेच्या आणखी पुढे जाऊया. त्या ठिकाणी आपल्याला अजून काही प्राचीन गुहा बघायला मिळतात. त्यासाठी आपल्याला ह्या अडचणीमधून आणखी पुढे जावं लागणार आहे. कारण
सरकारने या ठिकाणी कोणताही स्वच्छतेचा मोहीम राबवलेली नाही. या ठिकाणी खूप कचरा आहे आणि वरती अजून एक गुहा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर तिथं जाणे शक्य नाही, ते अडचण खूप आहे. आणि अजून पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून काही या दगडांच्या आतमध्ये प्राचीन गुहा बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण गुहा खोदण्याचे काम करण्यात आलेलं आहे. आपण आणखी पुढे जाऊन बघूया, पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळते. आता या ठिकाणी आल्यानंतर आणखी पुढे आपल्याला काही बघायला मिळत नाही. या गुहा इथे संपतात. आता आपण मेन गुहेमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी आणखी काय आपल्याला बघायला मिळते हे बघूया. मित्रांनो, आज मी सह्याद्री डोंगरामध्ये आलो आणि या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये असलेल्या प्राचीन पांडवकालीन रहस्यमय गुहा तुम्हाला दाखवल्या. ह्या कशा बनवल्या असतील, ह्या दगड कसा फोडला असेल, हे सर्व आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर समजले. आणि पुढे असलेली मोठी गुहा, त्या गुहेच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगळाच अनुभव आला. भीती पण वाटली आणि बघायला खूप काही मिळालं, कारण आतमधून ती गुहा खूप मोठी होती. तर मित्रांनो, हे ठिकाण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारावरती यावं लागेल. आणि मसाई पठारावरती आल्यानंतर तुम्हाला मसाई देवीचं मंदिर पुढे बघायला मिळते. देवीचे दर्शन घेऊन या ठिकाणी आल्यानंतर सह्याद्री पर्वताच्या म्हणजे सह्याद्री पठाराच्या एका कोण्यावरती या पांडवकालीन गुहा आपल्याला बघायला मिळतात. याला पांडवकालीन गुहा किंवा बौद्धकालीन गुहा असे देखील म्हटलं जातं. इतिहासामध्ये याचे दोन उल्लेख आहेत, म्हणजे पांडवकालीन पण आणि बौद्धकालीन पण. पण प्रत्यक्षात इथं आल्यानंतर तुम्हाला इथला अनुभव येतो. आज मी तुम्हाला या ठिकाणी येऊन या रहस्यमय पांडवकालीन गुहा दाखवल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते, हर हर महादेव.